सुस्वागतम बालमित्रांनो, सुस्वागतम. गोष्टीचा शनिवार, इयत्ता 7वी 8वी. आजची गोष्ट झाडावरचा साहसी बेडूक. सौजन्य प्रथम बुक्स. लेखक कार्तिक शंकर. चित्रकार माया रामास्वामी. अनुवाद केला आहे संतोष शिंत्रे यांनी. शिक्षण विभागाचा स्तुत्य असा हा उपक्रम. गोष्ट ऐकणं, वाचणं ही एक खरंच मेजवानी आहे. मी रवींद्र जंगम गोष्टीचं सादरीकरण करत आहे. गोष्ट शेवटपर्यंत पहा, चित्रांचं निरीक्षण करा, वाक्यांचं वाचन करा आणि तुमच्या मित्रांना गोष्ट सांगा. यापूर्वी जर तुम्ही माझ्या रवींद्र जंगम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आजची गोष्ट आहे झाडावरचा साहसी बेडूक. जंगलाच्या अगदी मधोमध असणाऱ्या एका मोठ्या झाडावर फिलोड्स जातीच्या छोट्या बेडकांचं घर आहे. त्याला पाहायचं आहे दूरवर असलेला विशाल निळाशार समुद्र. त्यानिमित्तानं वाचकांची ओळख होते ती मनोहारी पश्चिम घाट परिसराशी आणि त्यातल्या मजेशीर, गब्दूल आणि अवाक करणाऱ्या अनेक प्राण्यांशीही. या पुस्तकात माहिती, विनोदाचा शिरकावा आणि सहजपणे उलगडणारं कथानक यांचा एक सुरेख मेळ दिसून येतो. चला तर मग आजची गोष्ट झाडावरचा साहसी बेडूक. चला, झाडावर राहणाऱ्या फिलोड्स जातीच्या बेडकाची आपण ओळख करून घेऊया. आपला मंडूक म्हणजे हा फिलोड्स जातीचा बेडूक आजवर कधी मोठ्या झाडावरून खाली उतरलाच नव्हता. तोच काय, त्याचे बाबा, आई, आजोबा, पंजोबा कुणीच कधी त्या राहत्या झाडावरून खाली आलेलं नव्हतं. त्यापूर्वीचं कुणाला माहीत. त्यांच्या सगळ्यांच्या माहितीनुसार ते नेहमीच त्या मोठ्या झाडावरच राहत आले होते. त्यांचा जन्म झाला होता ना तिथे, झाडाच्या डोलीत साठलेल्या पाण्याच्या एका अगदी छोट्या खळग्यात. तो अगदी छोटासा बेडूक असताना खेळला बागडला होता. त्याचे बाबासुद्धा अगदी असेच तिथेच खेळत मोठे झाले होते. काही वेळा इतर प्रकारचे बेडूक त्याची थट्टा करायचे, कारण जमिनीवरच्या बेडकांचं अगदी छोटं म्हणता येईल असं पिलू तो कधीच नव्हता. तू छोटा बेडूक नव्हतासच कधी, ते एक सुरात ओरडायचे. पण मंडूक हा वेगळा, म्हणजे झाडावरचा बेडूक होता आणि त्याला त्याचा अभिमान होता. हे जे मोठं झाड होतं ते एका शोला प्रकारच्या जंगलाच्या बरोबर मध्यभागी होतं. अगदी घनदाट, पावसानं ओलं राहणारं, दवबिंदूंनी नाहून निघणारं आणि वृक्षांनी लपेटून जाणारं असं ते जंगल होतं. आरामदायी शीतल शोला. एका दरीच्या तळाशी हे शोला जंगल आरामात पसरलेलं होतं आणि सळसळतं गवत वाढलेल्या टेकड्यांनी ते वेढलं होतं. त्या टेकड्यांच्या उतारावरून ज्या मार्गानं पावसाचं पाणी खळाळत खाली यायचं, त्याच्या बाजूबाजूनही शोला जंगलाच्या फांद्या त्या मार्गाच्या मध्ये अधेमध्ये विस्तारलेल्या दिसायच्या. गवताळ टेकडीचा भाग उन्हाळ्यात खूप गरम व्हायचा, पण या शोला जंगलाच्या आत मात्र छान थंड वातावरण असायचं. हा गवताळ भाग म्हणजे कटकट, मंडूकचे बाबा म्हणायचे, कारण हा भाग दिवसा खूप गरम होतो आणि रात्री मात्र थंडीनं गोठवतो. त्यापेक्षा आपल्या शोला जंगलात कसं नेहमीच ओलसर आणि थंड असतं, म्हणून आपण कायम इथंच राहायचं, लक्षात ठेव. मंडूक आणि त्याचे मित्र त्यांच्या कल्पनेतल्या जगाविषयी बोलताना. मंडूकनं आजवर
भवानी, बंगीत तलप्पाल, सिस्परा, नादुगानी, घड्याघड्यांसारखं असलेलं मुळुपुळमैलचं शोला जंगल, ही सगळी नावं तर ऐकली होती, पण ही सगळी ठिकाणं, जागा कुठे आहेत याची त्याला काहीच माहिती नव्हती. पण जरा आजूबाजूला आसपासच्या प्रदेशात वावरलेले त्याचे काही मित्र मात्र होते. कुठल्या कुठे असणाऱ्या युरोपमधून इथे ज्याला आपण पश्चिम घाट म्हणतो तिथपर्यंत आले होते. उडता उडता विहंगम दृश्य नजरेत साठवत ते इथपर्यंत आले होते. निलगिरी पर्वतरांगा म्हणजे या पश्चिम घाटामधला एक छोटासा भाग होता. त्यातलाही मुकुर्ती हा आणखीनच एक छोटा भाग होता. सिस्परा म्हणजे त्यातलाही आणखी एक तुकडा, आणि जमिनीच्या या तुकड्यात हे मोठं झाड होतं. मंडूक जग शोधायचं ठरवतो. अवाढव्य मोठ्या निळाशार समुद्राबद्दल मंडूकनं ऐकलं. त्याच क्षणी आपण तो पाहायचा असं त्यानं पक्क ठरवून टाकलं. त्याच्या मित्रांपैकी त्याच्यासारखेच जे बेडूक होते त्यांनी त्याला वेड्यातच काढलं. पक्ष्यांमधली ओबलरताई मात्र म्हणाली की हिवाळ्यात दक्षिणेकडे स्थलांतर करताना तिनं जे मोठमोठे समुद्र ओलांडले होते त्यांच्या मानानं हा निळाशार समुद्र अगदीच किरकोळ होता. मंडूकचा बेत पक्का होता. तो जाणारच होता समुद्र पाहायला. मग अशाच एका दिवशी फांद्यांमधून उड्या मारत तो मोठ्या झाडावरून खाली आला. खूप सावकाश उतरला. तो अगदी जमिनीपर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्या पायांना असलेल्या मऊ मांसल भागानं मोठ्या झाडाची साल त्यानं घट्ट पकडून ठेवली होती. माती ओली होती आणि तिच्यावर पिकलेल्या पानांचं आच्छादन होतं. एक चिचुंद्री तेवढ्यात तिथून चिरचिरत पुढे गेली. गोगलगाई, सुरवंट हे सगळेही सावकाश आपापल्या हालचाली करत होते. क्षणभर मंडूकला झाडावर उलट चढून परत जाऊन आपल्या घराच्या उभेत जावंसं वाटलं. पण तसं न करता जंगलाच्या कडेच्या बाजूला तो चालायला लागला. हे घनदाट जंगल दिसतं आहे, मस्त मोकळ्यावर. सूर्यप्रकाशित भाग जसजसा जवळ येऊ लागला तशी मंडूकच्या काळजाच्या ठोक्यांची धडधड वाढली. काय दिसेल नक्की आपल्याला? हा सगळ्या जगाचा शेवट तर नाही ना? का इथे हवं तेवढं खायला मिळेल म्हणजे बेडकांचा स्वर्ग म्हणा की? तो प्रत्यक्ष जेव्हा तिथे एकदाच पोचला तेव्हा धुक्यानं त्याला वेढलं. दाट, ओलसर, थंड धुकं अख्ख्या गवताळ भागांवर पसरलं होतं. त्यामुळे मंडूकला समोरचं काहीही दिसत नव्हतं. लांब कुठेतरी त्याला बेडकांचं डराव मात्र ऐकू आलं. अगदी सावकाश त्यानं त्या गवताळ भागावर पाऊल ठेवलं. आसपासच्या थंडीचं त्याला खूप आश्चर्य वाटलं. सगळीकडे किती थंड होतं. बोचरा वारा आणि जमिनीवरही दाट धुकं, शिवाय पानांचा मऊ गालिचा वगैरे नव्हता जमिनीवर. तुटक कुरतडलेली नेच्याच्या पानांसारखी पानं विखुरलेली होती सगळीकडे. हळूहळू धुकं विरत स्वच्छ होत गेलं तसं मंडूकला एक अगदी सुरेख, सुंदर, आश्चर्यजनक दृश्य दिसलं. 12 वर्षातून एकदाच फुलणाऱ्या कुरिंजी या फुलांचा जणू निळा गालिचाच समोरच्या टेकडीवर पसरला होता आणि शोला जंगलांच्या कडांना रोडोडेंड्रॉनच्या आवाक करणाऱ्या लाल चुटूक फुलांनी सजवून टाकलं होतं. बुफो बेडकाबरोबर भेट. मंडूक उड्या मारत मारत टेकडी उतरला तेव्हा त्याला पाण्याच्या वाहत्या खळाळत्या प्रवाहाचा आवाज ऐकू येत होता. काही मिनिटांमध्येच छोट्या छोट्या दगडांनी बनलेल्या टेकडीच्या उतारावरून वाट काढत वाहणाऱ्या एका छोट्या डोंगर झऱ्याच्या काठी तो पोचला. तिथल्याच एका खडकाळ कोपऱ्यात मंडूकनं आजवर पाहिलेला सर्वात मोठा बेडूक बसला होता. गब्दूल आणि सुखासीन असा
बुफो नावाचा हा बेडूक खडकातून वाहणाऱ्या थंड प्रवाहाच्या कडेलाच बसला होता. एकदम तुंदील, आत्मतुष्ट असा दिसतच होता तो. शेजारच्याच पाण्यात त्याच्या अंड्यांची एक माळ तरंगताना दिसत होती. थोड्याच दिवसात त्यातनं येणारी पिल्लं बुफोची लहानगी पिल्लं म्हणून मिरवणार होती. बुफो आणि त्याचे भाईबंद हे देशभर सगळीकडे आढळणाऱ्यांपैकी होते. मग ते मैदान असो किंवा जंगल किंवा शहर. अहो बेडूक दादा, तुम्ही इथे या खाचपणात राहता का? मंडूकनं विचारलं. मी नुसता बेडूक नाहीये खुरट्या, बुफोनं बडाई करून उत्तर दिलं. मी सगळीकडे राहतो. सॅली ए गवताळ प्रदेशातला सरडा. गवताळ भाग हा सॅली ए सरड्याला घरासारखाच वाटायचा. बागेत वावरणाऱ्या त्याच्या नातेवाईकांप्रमाणेच सॅली हवे तेव्हा आपले रंग बदलू शकायचा. मंडूक न कळत उडी मारून अगदी समोर उभा ठाकला तेव्हा सॅलीनं आपला रंग गवताशी एकदम मिळता जुळता असा तपकिरी हिरवा केला आणि तशाच गवताच्या आड तो दडला. काही मिनिटांनी हा छोटासा बेडूक आपल्याला काहीही अपाय करणार नाही हे लक्षात आल्यावर तो पुन्हा समोर आला. नमस्ते, मी झाड बेडूक, मंडूक माझं नाव. मोठ्या निळ्या समुद्राचा मी शोध घेतोय, मंडूकनं सांगितलं. मी दाखवतो तुला, सॅलीनं तत्परतेनं सांगितलं आणि टेकडीच्या वरच्या भागात तो सरसरत गेला सुद्धा. मंडूकही जमेल तसा त्याच्या मागे उड्या मारत चढतच गेला. आता या टेकडीवरून खाली उतर, मग पुढची टेकडी, परत वर जाऊन खाली उतर, मग टेकडीच्या पायथ्याशी नदीच्याच बाजूला मिळेल तुला हा समुद्र, सॅली म्हणाला. गवताळ भागातला साप आहेतुल्ला बंगी टप्पाल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका दरीच्या दिशेनं मंडूक उड्या मारत काही अंतर उतरून गेला. तो गवतांमध्ये झिडपिडला, दगडांवरून गडगडला, शेवाळ्यावरून घसरत आला आणि तेव्हा कुठे दरीच्या मधल्या भागाशी पोचला. टेकड्यांनी आणि धुक्यानं पूर्ण वेढला गेल्यामुळे फार एकाकी वाटलं आणि तितक्यातच बेडूक, ज्याला सर्वात जास्त घाबरतात अशा एका प्राण्याबरोबर त्याची गाठ पडून थेट नजरानजर झाली. थोड्याच अंतरावर एका सापाची मोठ्या खोबळीतली बुबळं आणि लवलवणारी जीभ असं मंडूकला दिसलं. भीतीनं तो पुरेपूर शहारला. पण गवतातल्या ह्या आहेतुला नामक सापाचं पोट आधीच भरलं होतं. काही वेळापूर्वीच त्यानं एक बेडूकच गट्टम केला होता आणि आता 1 आठवडाभर तरी त्याला आणखी भक्ष्य लागणार नव्हतं. सुस्तावलेल्या आहेतुल्लानं मंडूकला विचारलं, काही मदत हवी का तुला? मंडूकनं तो कशाच्या शोधात आहे त्याची कहाणी सांगितली. उत्तरादाखल सर्वात आधी आहेतुल्लाची जीभ विचारमग्न झाल्यानं लवलवली. त्यानं मंडूकला त्याच्याबरोबर टेकडीवर चढायला सांगितलं. तिथून खाली सरळ समुद्राकडे जाणारा रस्ता तो सांगू शकेल असंही तो म्हणाला. मिळाला मोठा निळा समुद्र. अखेर मंडूकनं नजर उंचावून पाहिलं तेव्हा त्याला दरीतलं त्याच्या समोरचं दृश्य दिसलं. अखेर त्याला तो मोठा प्रचंड निळा निळा समुद्र दिसत होता. त्याचे अनेक ओहळ टेकडीच्या आत पसरत गेलेले दिसत होते. आश्चर्यचकित होऊन मंडूक ते दृश्य न्याहाळत होता. त्या समुद्राची निळाई काही अंतरावर अदृश्य होत आकाशाच्या निळ्या रंगात सामावून जात होती. प्राणी राहतात त्या जमिनीच्या पलीकडे जाणारं दृश्य होतं ते. धुकं, वारा आणि सूर्यप्रकाश यांच्यामुळं तयार झालेलं ते एक जादूचं खरं नसणारं दृश्य आहे असंच त्याला टेकाड उतारून त्या दिशेनं जाताना वाटत राहिलं. सरतेशेवटी तो जेव्हा तिथे पोचला तेव्हा खातरजमा करून घेण्यासाठी आपला फक्त एक पाय सावधपणे त्या पाण्यात बुडवला. जणू काही ते पाणी
त्याला खेचून गट्टम करून टाकणार होतं. पण त्याचा स्पर्श ताजातवाना आणि शीतल होता. इतकी शीतलता मंडूकनं आजवर कधीच अनुभवली नव्हती. आजवर त्यानं पाहिलेल्या खळखळत्या ओढ्यांमधलं पाणी प्रवाही, बुडबुडे असलेलं, इकडून तिकडे उटपटांग खळखळणारं, धावणारं असंच होतं. एखादा चुकार खेळकर मुलगा किंवा संतापून थरथरणारा मोठा मनुष्य अशांसारखं. मात्र पाणी इतकं शहाणं, नितळ शांत असू शकतं हे त्यानं आधी कधीच पाहिलं नव्हतं. आणखी मोठा समुद्र. झाडावरचे बेडूक नेहमीच झाडांच्या खोडांच्या खालच्या खोलगट भागात किंवा झाडावर असलेल्या ढोलीतल्या साचलेल्या पाण्याच्या छोट्या जलाशयांमध्ये आनंदात असतात. फांद्यांमधल्या जागेत साठवलेल्या चुळकीभर पाण्याच्या मानानं हा इतका मोठा जलाशय म्हणजे ब्रह्मांडच होता. मंडूकला अगदी स्वर्गात असल्यासारखंच वाटलं. खरं तर झाडावरच्या या बेडकांच्या मनात देव, स्वर्ग असे विचार कधीच यायचे नाहीत. आता कुठे निघालास तू? आयतुल्लानं उत्सुकतेनं विचारलं. काय माहीत, मंडूक म्हणाला. मी तर समुद्र बघण्यासाठीच बाहेर पडलो होतो. तो तर मी पाहिला. आता घरीच जाईन कदाचित. पण आयतुल्लानं त्याला सांगितलं की बघण्यासारखं आणखी खूप खूप बाकी आहे. हे तर नुसतं तळं आहे. खरा समुद्र पुढे आहे. त्याचे पूर्वज पश्चिमेकडून टेकड्यांवर आले होते. त्या बाजूला एक महाप्रचंड खूपच मोठा समुद्र आहे, अशीही माहिती त्यानं मंडूकला पुरवली. आणखी मोठा महाप्रचंड समुद्र? मंडूक आश्चर्यानंच ओरडला. कसं शक्य आहे हे? पश्चिमेच्या पाण्याच्या दिशेने ते आणखी वर चढून गेले. आयतुल्ला नागमोडी वळण घेत तर मंडूक त्याच्या काही अंतर मागे उड्या मारत टेकडीच्या तळहातावरच्या एका शोला प्रकारच्या जंगलाच्या भागातून ते पुढे गेले. मंडूकला अगदी परिचित असलेला, त्याच्या भागातल्या ओलसर उभेची आठवण करून देणारा दालचिनीचा सुगंध देखील आला. हा शोला प्रकाराचा जंगलाचा भाग. पावसाचे जोरदार फटकारे एखाद्या स्पंजासारखा अलगद टिपून शोषून घ्यायचा. आपल्या प्रत्येक फटीत, चिरेत, बारीक सारीक छिद्रांमध्ये आणि छोट्या छोट्या वाहत्या प्रवाहांच्या रूपानं पुन्हा ते पाणी सोडून द्यायचा. अचानक मंडूक थांबला, कारण त्याच्यासमोर एक खूप मोठा काळा कुळकुळीत खडक आला होता. पण खडक, कारण तो लागत होता तर उष्ण, मऊ मऊ आणि काहीतरी वेगळाच वासही होता त्याला. हत्ती, आयतुल्ला म्हणाला. हा, हत्ती होय? मंडूकनं विचारलं. हत्ती आणखी खूपच चांगला काही दिसत असेल अशी त्याची कल्पना होती. नाही रे वेड्या, ही तर हत्तीची विष्ठा आहे फक्त. हत्तीचा आकार म्हणजे तुझ्या 1000 पट जास्त असेल, कदाचित करोडोपट सुद्धा अधिक. पण ते येतात कसे इथपर्यंत? हत्ती कुठेही जाऊ शकतात, आयतुल्ला गूढपणे म्हणाला आणि पुढे चालू लागला. डोंगर माथ्यावर. आणि मग पाऊसच सुरू झाला. मुसळधार पाऊस. गवताळ अशा त्या भागामधून छोटे छोटे ओहोळ व्हायला लागले. इतका पाऊस, इतका जास्त. पावसात चिंब भिजत आयतुल्ला ओरडून म्हणाला, महिनोन महिने सुद्धा चालेल बरं का हा पाऊस. मला माहीत आहे, उत्तरादाखल मंडूक ओरडला. खरं तर त्याला पाऊस खूप आवडायचा, पण इथे मात्र त्यामुळे सगळं निसरडं अवघडच होत होतं. कुठल्याही झाडावर ही परिस्थिती असती तर मंडूकला काहीच वाटलं नसतं, पण चिखल आणि गवत यामुळे तो चांगलाच अस्वस्थ झाला. अनंत काळापर्यंत आपण चालतोच आहोत असं वाटत वाटतच अखेर ते डोंगर माथ्यावर पोचले. पुन्हा एकदा घनदाट धुक्यानं सगळा भाग वेढला गेला होता. मंडूकनं थकून निश्वास सोडला. हे सगळं आता कधीच संपणार नाही असं त्याला वाटून गेलं. पण
नशिबानं थोड्याच वेळात धुकं नाहीसं झालं. उभयचर प्राण्यांची मज्जा आहे. मंडूकनं आजवर जे जे काही पाहिलं होतं, झाडं, फुलं, समुद्र आणि काय काय, ते सगळं आता दिसणाऱ्या दृश्यासमोर अगदीच कसपटासमान होतं. धुकं गेलं तसा तसा दृश्यावरचा पडदाच जणू वर उचलला गेला. मंडूक आणि आहेतुल्ला बसले होते त्या शिखराला वेढून टाकणारे 3 मोठे डोंगरकडे आता दिसायला गेलेले होते. उभयचर प्राण्यांची मज्जा आहे. आहेतुल्ला पुटपुटला. जमिनीवर आणि पाण्यात दोन्हीकडे श्वास घेऊ शकणाऱ्या बेडकासारख्या प्राण्यांना उभयचर, दोन्हीकडे राहणारे असे म्हणतात. केस्ट्रेल नावाचे ससाण्यासारखे शिकारी पक्षी चिरचिरत त्या डोंगर रांगांवर घिरट्या घालत होते. सूर्य मावळत होता. पश्चिमेच्या दिशेला त्या नारिंगी रंगाच्या मुलायम मावळतीचा प्रकाश सगळ्या आसमंताला न्हाऊ घालत होता. 3 सांज आणि 3 सांजेचा अंधार झाला तरी ते शिखराच्या टोकावरच पश्चिमेचं दिसणारं दृश्य न्याहाळत बसून होते. खूप खूप दूरवरून येणाऱ्या प्रकाशाच्या एका अंधुक रेषेनं त्यांचं लक्ष वेधून घेतलं. हे जे दूरवरचे दिवे दिसत आहेत ना, त्याच्या जवळ कुठेतरी तो महाप्रचंड समुद्र आहे. आहेतुल्लानं माहिती पुरवली आणि जगाच्या अंतापर्यंत मग फक्त तेवढाच आहे. निमूटपणे सायलेंट व्हॅलीकडे. मंडूकनं धीर धरून त्या महाप्रचंड समुद्राकडेही जायचं ठरवलं. पण आहेतुल्ला पुढे जाऊ शकत नव्हता. त्यानं फक्त मंडूकला शांत दरीची म्हणजेच सायलेंट व्हॅलीची वाट दाखवली. सायलेंट व्हॅली असं नाव त्या खोऱ्याला का दिलं असेल याचं मंडूकला आश्चर्य वाटत राहिलं. अर्थात एखाद्या समाधीच्या जागी असावी असा हा भाग खूपच शांत होता आणि शोला भागातल्या खुरट्या जंगली झाडांच्या मानानं या भागातली झाडं चांगलीच उंच नीच होती आणि जसजसा तो दरीच्या खालच्या भागाकडे उतरत होता तशी ती जास्त उंच होत चालली असंही मंडूकला वाटत होतं. अगदी जादुई अद्भुतच प्रदेश होता हा. त्यात चोचीवर मोठं ओझं असावं तसा भाग असलेले धनेश म्हणजेच हॉर्नबिल पक्षी होते. अगदी बेडकासारखं तोंड आणि छोटी चोच असणारे फ्रॉगमाउथ पक्षी होते. घुबडही होती. संध्याकाळ झाली तसं पूर्ण जंगल या पक्ष्या प्राण्यांच्या सादांनी, गाण्यांनी आणि आवाजानं भरून गेलं. बेडूक असलेले नवीन प्रकारचे मित्र. झाडांच्या आच्छादनाच्या वरून मंडूकला पक्ष्यांचे आवाज येत होते. त्यापैकी काहींना त्याचं घर होतं त्या मोठ्या झाडाच्या आसपास उडताना त्यांना पाहिलंही होतं. फक्त खळाळते प्रवाह, धबधबे यांच्या आसपास राहणारा निकटी नावाचा बेडूक त्याला माहीत होता. त्या प्रकारच्या बेडकांना पाण्याचे जोरदार सपकारे ते राहत असणाऱ्या खडकांवर आपटलेले खूप आवडायचे. त्या खडकांमधल्या भेगांच्या ओल्या पृष्ठभागावर ते आपल्या पंजांनी चिटकून बसायचे. तिथूनच आरडाओरडा करत आवाज करायचे. अशा हा प्रवाहांवर लटकलेल्या झाडाच्या पानावरच त्यांची घरटीही असायची. त्याला माहीत असलेले असे याच प्रकारचे निकटीसारखे कितीतरी बेडूक आत्ताही त्याला दिसले. पण त्याचवेळी त्यानं आजवर न ऐकलेला सर्वात मोठा, सर्वात विचित्र आवाजही ऐकला. पृथ्वीच्या अगदी आतून, अंतर्भागातून हा आवाज आलाय असंच त्याला वाटत होतं. पण ते शक्यच नव्हतं. आवाज वाटत होता बेडकाचाच, पण तरीही तो काहीसा वेगळा होता. गब्दुल बेडकाची भेट. जे काही होतं ते त्याच्याच दिशेनं येताना त्याला दिसलं. आजवर त्यानं पाहिलेला हा सर्वात चमत्कारिक आणि विचित्र प्राणी होता. काहीतरी वेगळाच लोळागोळा आकाराचा तो प्राणी होता. खरं तर त्याला अमुक एक असा आकारच नव्हता. चिकणमातीसारख्या गडद जांभळ्या रंगाचा प्राणी होता तो. चालण्यापेक्षा
किंवा उड्या मारण्यापेक्षा तो गरंगळत पुढे पुढे सरकायचा असं म्हटलं तर जास्त बरोबर वर्णन झालं असतं त्याचं. जणू काही चिखलाच्या एखाद्या गोळ्यानंच बेडकाचा आकार घ्यावा तसा काहीतरी तो दिसत होता. एखाद्या डुकराच्या पुढे आलेल्या पण निमुळत्या तोंडासारखं त्याचं नाक काय ते मंडूकला दिसलं. स्वतःला सुरक्षित अंतरावर ठेवून मंडूकनं त्या प्राण्याला हाक मारली. दचकून सावध होऊन त्या प्राण्यानं स्वतःचं अंग एखाद्या मोठ्या फुग्यासारखं फुगवून बटबटीत बाहेर येऊ पाहणाऱ्या डोळ्यांनी आसपास पाहिलं. आहेस तरी कोण तू? मंडूकनं धीर करून विचारलं. त्याच्याकडे निरखून पाहत ते आदिम जनावर म्हणालं, या जंगलातला सर्वात जुना बेडूक आहे मी. आमचे पूर्वज सगळ्यात आधी इथे आले. पण खूपच गर्द, अंधार आणि एकाकी असेल नाही जमिनीखाली. नासिका आपलं निमुळतं तोंड जितकं फाकवता येईल तेवढं रुंदावून हसली. बेडकी होती ती का चिक्कार? कोण कोण असतात जमिनीखाली? गांडूळ, ढेकूण, किडे, बिटल किडे, कोळी, झुरळं, विंचू, हो आणि सापसुद्धा. साप? मंडूकनं नवलाईने विचारलं. हो तर, छान चमकते साप. त्यांच्या शेपटीवर खुरासारखा एक अवयव असतो. त्याचा खणण्यासाठी वापर करतात ते. पण काय रे बारीक राव, तू कुठे राहतोस? मी झाडावर राहतो, मंडूकनं सांगितलं. तेही डोंगरावरच्या. तुला झाडावर चढता येतं का? आत्ता आश्चर्यचकित होण्याची पाळी नासिका बेडकिनीची होती. उडते बेडूक, सरडे आणि साप. मंडूकनं ठरवलं की सरळ झाडावर चढून निळ्याशार आकाशाकडे एकदा पाहायचं आणि मगच पुढे काय करायचं याचा विचार करायचा. पार झाडाच्या पर्णभारापर्यंत तो चढत गेला. पूर्ण दरीवर एक मोठा ढग तरंगत होता. झाडाच्या शेंड्यावर धुकं धूर असं रेंगाळताना दिसत होतं. छोटे वर्तुळाकार ढग जणू झाडांच्या शहाण्या गंभीर चेहऱ्यामागं एक वलय असावं तसे दिसत होते. अचानक आजूबाजूनं चक्क काही रंग उडत गेल्याचं जाणवल्यानं मंडूकची तंद्री भंगली. आधी त्याला वाटलं कुठला तरी पक्षीच असणार, पण त्याच्यासमोर एक बेडूकच येऊन थांबला. आहा, उडणारा बेडूक! मंडूकला गंमत वाटली. रॅको नावाच्या या उडत्या बेडकाला लवकरच ड्रॅको नावाचा उडता सरडा आणि क्रिसोपेलिया नावाचा उडता साप असे येऊन मिळाले. त्यांच्या एकत्र तरंगत्या कसरती, उड्या आणि गमती सुरू झाल्या. थोडेसे विषारी आणि अतिविषारी देखील साप. बांबू नावाचा जरासा विषारी सापही मंडूकला भेटला. थोड्या वेळानं त्याला एक अगदी तरुण उंदीरमाऱ्या सापही दिसला. पर्णराजीतून येणाऱ्या आणि पानांआडून पडणाऱ्या सूर्यप्रकाशात त्यांचं मूळ चकाकणारं ब्रांज रंगाचं अंग आणखी उजळून निघत होतं. इतक्यात त्या उंदीरमाऱ्या सापाचं डोकं एका मोठ्या जबड्यात गिळलं जात असलेलं मंडूकला दिसलं. त्याला खाऊनच टाकलं कुणीतरी. हा कुणीतरी म्हणजे अत्यंत विषारी असा हॅन्ना नावाचा साप होता. इतर सापांना खाणारा साप. काहीशा भीतीयुक्त आदरानं आणि आश्चर्यानं मंडूकनं त्याच्याकडे पाहिले. हॅन्ना जर्द पिवळ्या आणि काळ्या रंगाचा दिसत होता आणि मंडूकची नजर जाईल इथपर्यंत तो पसरला होता. एकदा मंडूकला वाटलं की हॅन्ना कुठपर्यंत पसरलाय ते पाहावं, पण हॅन्ना कुठे संपत होता ते कळत नव्हतं. रानाचं तत्वज्ञान. मंडूक विचारात पडला. आणखी किती जायला लागणार होतं कुणास ठाऊक. जंगल जिथे संपत होतं तिथे सगळं विचित्रच दिसत होतं. उजाड, खूप आवाज आणि खूप माणसं असलेलं. जमिनीच्या कडेला त्याला आणखी एक बेडूक भेटला. तो आकारानं तर बुफोपेक्षाही मोठा होता, पण त्याचा वावर प्रसन्न होता.
मला ना तू राणा म्हण, तो म्हणाला. मंडूकला त्यानं प्रेमभरानं मिठी मारली आणि आपलं पोट त्याच्यावर घासलं. माझं खरं नाव खूप लांबलचक आहे, ते उच्चारायला तुला बराच त्रास होईल. राणानं त्याला सांगितलं की महाप्रचंड समुद्र अजूनही खूप लांब होता आणि मार्गात अनेक धोके होते आणि झाडंही अगदी कमी होती. जिथं जंगल असावं तिथं शेतं किंवा शहरं होती. बेडकांनी हौसेनं जावं असा ना तो समुद्र होता ना तिथपर्यंत पोचण्याचा रस्ता. आपल्या घराच्या आसपासचे छोटे छोटे समुद्रही जगाच्या इतर समुद्राइतकेच भव्य असतात बेटा, तो म्हणाला. त्यानं आणखी असंही सांगितलं की आता इतकी सगळी साहसी मोहीम पार पाडल्यावर मंडूकनं घरी परतणं हेच अधिक उत्तम. मंडूक घरी परततो. मंडूकच्या एक नक्की लक्षात आलं होतं की एकूणच जग हे एक विचित्र, आश्चर्यजनक आणि धोक्याचीही जागा आहे. निकटीसारखे जोरदार प्रवाहांचे सपकारे खात तो जगू शकत नव्हता. तसाच नासिका बेडकीसारखा जमिनीच्या पोटातही राहू शकत नव्हता. झाडाचे शेंडेच त्याला साजेसे होते, तेही उंच डोंगर माथ्यावर असणारे. थोडक्यात काय, घरी परतण्याची हीच वेळ होती. मंडूक नावाचा फिलोट्स जातीचा बेडूक संपूर्ण जग पाहायला गेलाच नाही, पण मोठ्या झाडावरचा कुणीही एखादा झाड बेडूक आजवर गेला नव्हता. इतका लांब तो जाऊन आला हे नक्की. मंडूक परत उलटा टेकड्यांच्या दिशेनं वळला. त्याच्या परतीचा घराकडचा प्रवास सुरू झाला होता. माहिती: पश्चिम घाट. भारतीय उपखंडाच्या सर्वात दक्षिणेकडील टोकापासून ते महाराष्ट्राच्या उत्तरेस असलेल्या तापी नदीपर्यंत पसरलेली पर्वत आणि डोंगरांची पश्चिम घाट ही एक लांबलचक पर्वतरांग आहे. शोला आणि गवताळ प्रदेश. पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील भागातल्या डोंगर माथ्यावरील वैशिष्ट्यपूर्ण अधिवास. या अधिवासांमध्ये उंच सकल अशा गवताळ प्रदेशांमध्येच खुरट्या झाडांचे सदाहरित जंगल आढळते. त्याला शोला असे नाव आहे. बेडूक आणि टोड्स. दोन्हीही बेडूकच, पण टोड्स हा जणू बेडकांचा राजा. टोड्स म्हणजे बऱ्याच अंशी कोरडी आणि पुटकुळ्यायुक्त त्वचा असलेले बेडूक. इतर बेडकांच्या मानाने टोड्स जरी जमिनीवर जास्त वावरत असले तरी देखील अंडी मात्र पाण्यातच घालतात. शास्त्रीय नावे. वनस्पती आणि प्राणी हे त्यांचे कुल आणि प्रजाती दर्शवणाऱ्या ज्या नावाने ओळखले जातात ती त्यांची शास्त्रीय नावं. उदाहरणार्थ होमोसेपियन्स म्हणजे मनुष्य प्राणी. वर्गीकरण आणि उत्क्रांती याबाबतचे नवनवीन संशोधन जसजसे पुढे येते तसतशी ही नावे बदलूही शकतात. गोष्टीतील पात्रांची ओळख. फिलोट्स. भारत, दक्षिण पूर्व आशिया, श्रीलंका या ठिकाणी झाडांवर किंवा झुडपांमध्ये राहणाऱ्या बेडकांच्या समूहाचे नाव फिलोट्स आहे. अन्य बेडकांपेक्षा यांचे वेगळेपण म्हणजे छोटा बेडूक बाहेर येण्याची पायरी वगळून त्यांची पिले अंड्यातून थेट बेडूक अशी वाढ झालेलीच बाहेर पडतात. बुफो हे टोड्स प्रकारच्या बेडकांचे एक कुल आहे. भारतातला सर्वाधिक आढळणारा बेडूक बुफो मेलॅनोस्टिक्स नावाने ओळखला जात असे. आता त्याचे नाव बदलून ते दत्ताफ्रिनस मेलॅनोस्टिक्स असे झाले आहे. सॅलिए. अगमिडी वंशातील सॅलिए हे एक प्रकारचे सरडे. घराबागेतील पाली सरडे हे याच कुळात मोडतात. कॅसोट्सच्या प्रकारच्या जंगलातील सरड्यांचाही याच वंशात समावेश आहे. आहेतुल्ला. गवतातल्या सापांच्या एका कुलाचे हे नाव आहे. भारतभर आढळणारा कॉमन वाईन स्नेक ही देखील आहेतुल्ला कुळातील एक प्रजाती आहे. नासिका बेट्रॉकस सह्याद्रेन्सिस ही बेडकाची प्रजाती अगदी काहीच वर्षांपूर्वी आपल्याला माहीत झाली.
भारतातला हा सर्वात जुना बेडूक मानला जातो. म्हणजे जवळजवळ 100 दशलक्ष वर्षे काहीही बदल या प्रजातीत झालेला नाही. याचा सर्वात जवळचा भाऊबंद सेशल्स बेटावर आढळतो. निक्टी बेक्ट्राकस कुळातले बेडूक खळाळत्या प्रवाहांमध्ये आढळतात. पश्चिम घाटामधल्या वेगानं वाहणाऱ्या प्रवाहांमध्ये ते सापडतात. रॅकोफोरस कुळातले बेडूक हेही झाडावर राहणारे असतात, पण त्यांना हवेत थोडा काळ तरंगता येते. जलाशयांवर लोंबकळणाऱ्या पानांचा आधार घेऊन ते त्यांचे फेसयुक्त घरटे बांधतात. ड्रॅको हा एक सरडा आहे, तर क्रिसोपेलिया हा साप. दोघांमध्येही त्यांना हवेत तरंगता येते हे साम्य आहे. हॅन्ना नागराज ओफियाफॅगस हॅन्ना हे शास्त्रीय नाव असलेला जगातला सर्वात लांब व विषारी नाग. इतर जातींचे साप हेच फक्त यांचे अन्न असते. बांबू पांबू नेहमी आढळणाऱ्या आणि कमी प्रमाणात विषारी असलेल्या बांबूपीट फायपर सापाचे हे आपल्या गोष्टीतले नाव. राणा हे बेडकाच्या कुलाचे नाव आहे. या कुलाला इतरही नावे असलेली दिसतात. बुलफ्रॉग म्हणजे एकेकाळी राणा टायग्रिना हे शास्त्रीय नाव असलेला बेडूक आता होप्ला बॅट्राकस टायझेरिना या नावाने ओळखला जातो. भारतातला हा सर्वात मोठा बेडूक म्हणता येईल. तर अशी ही गोष्ट झाडावरच्या साहसी बेडकाची, अतिशय वेगळी माहिती देणारी आणि निसर्गाचं छान आपल्याला वर्णन समोर आणणारी गोष्ट. या व्हिडिओचा आवाज कमी करा आणि गोष्ट स्वतः पुन्हा प्रत्येक पानावरची परिच्छेद, ओळी, उतारा वाचून गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घ्या. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.